नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहुयात विशेष मुलांच्या संवाद शाळेच्या स्नेहसंमेलनाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। वडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल। आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ, निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकढी, स्पेशल मिसळ, ओली व सुक्की भेळ, स्पेशल पुलाव व पावभाजी, वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची 15 वर्षापासून खवय्यांची एकच पसंती श्री समर्थ भेळ, जुना मुंबई पुणे हायवे, वडगाव मावळ। प्रोप्रायटर संतोष भिल्लारे। श्री समर्थ भेळ। लोणावळ्यातील संवाद शाळेतील विशेष मुलांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम विशेष रंगतदार झाला। कर्णबधीर, मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। गेली अनेक वर्ष परमेश्वरी दामले व त्यांचे पती कौस्तुभ दामले हे अशा विशेष मुलांना प्रशिक्षण देण्याचे कार्य लोणावळ्यात करत आहे। या विशेष मुलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम संवाद संस्था आयोजित करते। संवादच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात या मुलांनी नृत्य व गीते सादर करून प्रेक्षकांना अचंबित केले। या मुलांचे कौतुक करण्यासाठी आवर्जून माजी कमांडर बलदेवसिंग भट्टी व त्यांची सहचारिणी हरशरण आवर्जून उपस्थित होत्या। समाजाने अशा विशेष मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन बलदेवसिंग भट्टी यांनी यावेळी केले। यावेळी रोटरी क्लब लोणावळ्याच्या वतीने 10,000 रुपयांचे क्रीडा साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले। कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक धीरूभाई कल्याणजी, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, मुंबईतील उद्योगपती व समाजसेवक किशोर शहा, उद्योगपती बापट, बकुल खटाव, रोटरीचे नितीन कल्याण, विजया कल्याण, श्रीकृष्ण वर्तक, संपर्क संस्थेचे खजिनदार अजय अरगडे, अरुण कुलकर्णी, श्रीराम कुमटेकर, संजय गोळपकर, किरण स्वामी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते। विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षिका पत्की मॅडम, हवलदार मॅडम, मोरे, मराठे मॅडम यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलाचे सहकार्य केले। पाहुयात या सांस्कृतिक कार्यक्रमाची छोटीशी झलक। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।